घर चलो अभियान संघटन पर्व भाजपा सदस्यता अभियान 2024 कार्यक्रम संपन्न। नवापूर तालुक्यातील खांडबारा गावाजवळ तलावीपाडा येथे घर चलो अभियान संघटन पर्व भाजपा सदस्यता अभियान कार्यक्रम घेण्यात आला। ढोल ताल वाद्य वाजवून व फटाक्याची आतिषबाजी करून स्वागत केले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत गीत गायन केले। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी निलेश माडी यांचे सत्कार जिल्हा अध्यक्षा ओबीसी महिला मोर्चा कलाताई माडी कैलास माडी यांच्या हस्ते करण्यात आले। प्रमुख पाहुणे शहराध्यक्ष महिला मोर्चा नंदुरबार सरिता चौधरी, युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील, ओबीसी मोर्चा अध्यक्ष सुदामभाई पाटील, विक्रम रघुवंशी, खांडबारा सरपंच अविनाश गावित, तलावीपाडा सरपंच राजेंद्र वडवी, खैरवे सरपंच इंद्रसिंग गावित, अशोक वाडिले, जयप्रकाश अग्रवाल, सुनील भांबरे, अनिल शर्मा, कैलाश माडी, गणेश पाडवी, चंद्रकांत गावित, शरीफ बागवान, अजुनैत, शरीफ खटीक आदी उपस्थित होते। पशु व मानव कल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थातर्फे गोशाळेचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी निलेश माडी यांच्या हस्ते करण्यात आले। जिल्हाध्यक्ष निलेश माडी यांनी आपल्या भाषणात गोशाळेला आपल्याकडून गाय भेट म्हणून देणार, तलावीपाडा गावात घरोघरी जाऊन भाजपा सदस्यता नोंदणी केली। जिल्हा परिषद शाळेला विद्यार्थ्यांनी अल्पाहार वाटप करून तलावीपाडा ग्रामपंचायतला भेट दिली व विविध विषयावर चर्चा करण्यात आली। सरपंच, ग्रामसेवक, गावकरी उपस्थित होते। सूत्रसंचालन आरबी वाघ यांनी केले। मी आज पहिली वेळेस स्टेजवर उभी राहून बोलते म्हणून थोडं नवीन वाटतंय पण आज म्हणजे कलाताई माडी ह्या नेहमी महिलांसाठी सक्षमीकरण असतात आणि महिला कशा पुढे जातील हेच ते करत राहतात आणि मलाही त्यांचा खूप मोठा सपोर्ट असतो। सरिताताई तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे म्हणून मी पण त्यांच्या पाठीशी नेहमी उभी राहते की कलाताई ह्या BJP मध्ये जेव्हापासून जोडल्या तेव्हापासून त्यांचा एकच ध्येय की महिलांना सक्षमीकरण करणं आणि महिलांना आपल्या पायावर उभं करून आपला व्यवसाय कसा उभा करता येईल ह्या गोष्टींमध्ये त्यांची जास्त तळमळ असते। म्हणून मी कलाताई यांचे मनापासून आभार मानते आणि कालच त्यांनी घर सदस्य जोडो अभियान या संदर्भात त्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये पहिली महिला आहे की त्यांनी 250 टार्गेट पूर्ण केलेलं आहे, म्हणून जोरदार टाळ्या करून सत्कार करतात। एवढं बोलून माझे 2 शब्द संपवते। जनता पार्टी घर चलो अभियान संदर्भात आपल्या खांडबारा या गावी गावचे सर्व उपस्थित भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे आणि कलाताई यांच्या कामावर विश्वास ठेवणारे आपले सर्व बंधू आणि भगिनींनो, आजच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित नंदुरबारहून आलेले भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रशांतजी पाटील, माझ्यासोबत आलेले सुदामभाई, ॲडव्होकेट विक्रमजी रघुवंशी, सरिताताई चौधरी, मंचावर उपस्थित तारकेश्वरी ताई, अविनाशजी गावित, राजेंद्र वडवी, इंद्रसिंगजी गावित, या ठिकाणी उपस्थित आमच्या युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि सर्वच बंधू आणि भगिनींनो, भारतीय जनता पार्टी संपूर्ण प्रदेशात आज घर चलो अभियान साजरा करत आहे। घर चलो अभियान म्हणजे काय तर गेल्या 15 दिवसापासून सदस्य नोंदणी अभियान संघटन पर्व या बॅनरखाली संपूर्ण राज्यात राबवण्यात येत आहे। आपल्याही घरी आपले कलाताई आपल्या घरी आले असतील आणि आपल्याला सांगितलं असेल की आपण भारतीय जनता पार्टीचे सदस्य व्हा आणि त्यांनी आपल्या मोबाईलवरनं तुम्हाला भारतीय जनता पार्टीचे सदस्य केलं असेल। त्याच्याच एक भाग म्हणून व्यापक प्रमाणात आज पूर्ण राज्यभरात घर चलो अभियान हे सुरू आहे। मित्रांनो, भारतीय जनता पार्टी देशातली सर्वात मोठी पार्टी, देशातली नव्हे तर जगातली 1 नंबरची पार्टी म्हणून 2014ला उदयास आली। पार्टीचा जन्म तर 80 सालचा आहे, पण सर्वात मोठी पार्टी जर झाली असेल तर माननीय देशाचे गृहमंत्री अमितजी शाह यांच्या नेतृत्वात
2014 साली जे अभियान राबवण्यात आलं त्याच्यात 11 कोटी सदस्य घेऊन आपली भारतीय जनता पार्टी देशातली 1 नंबरची पार्टी म्हणून त्यावेळेस घोषित झाली आणि ती आजपर्यंत आपण 1 नंबरचं पद भारतीय जनता पार्टीने राखून ठेवलेलं आहे. आजच्याही या संघटन पर्वामध्ये 15 कोटीचं देशातलं उद्दिष्ट घेऊन आणि राज्यातलं 1.5 कोटीचं उद्दिष्ट घेऊन भारतीय जनता पार्टी काम करत आहे. नंदुरबार जिल्ह्याला 3 लाखाचं राज्याने उद्दिष्ट दिलं आहे आणि त्या उद्दिष्ट पूर्तीसाठी आज जिल्ह्याभरातले कार्यकर्ते घरोघरी जाऊन भारतीय जनता पार्टीचे सदस्य नागरिकांना करून घेत आहेत. ज्या वेळेस कलाताई तुमच्याकडे आले असेल त्यांनी सांगितलं असेल की तुम्ही भारतीय जनता पार्टीचे सदस्य व्हा. त्याचे 1-2 फायदे तुम्हाला आहेत. पहिला फायदा म्हणजे देशातील आणि जगातील सर्वात मोठ्या पार्टीच्या परिवाराचे सदस्य म्हणून तुम्ही त्या नंबर डायल करून तुम्ही सदस्य म्हणून होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे जे भारतीय जनता पार्टीचे सदस्य झाले असतील अशांना एक डाटा आपल्याकडे तयार होतो आणि त्या डाटाद्वारे तुम्हाला केंद्राच्या काही योजना असतील, राज्याच्या काही योजना असतील, त्या प्रथमतः तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न असेल. म्हणून जे जे सदस्य झाले त्यांचा डाटा असतो, त्यांना नंबरवरून आपण फोन करू शकतो. त्यांना सर्व योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न पदाधिकारी करतील. म्हणून जे पण राहिले असेल त्यांनी सर्वांनी भारतीय जनता पार्टीचे सदस्य होऊन जायचं आहे. नवीन योजना आले तर त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न पदाधिकाऱ्यांचा असेल आणि तो लाभ तुम्हाला सर्वांच्या अगोदर योजनांचा लाभ तुम्हाला मिळेल आणि त्यासाठीच तुम्ही भारतीय जनता पार्टीचं सदस्यपद घ्यायचं आहे अशी सर्वांना विनंती असेल. बघा, आजचा कार्यक्रम एवढा व्यापक प्रमाणात होईल असं मला कल्पनाही नव्हती. कलाताई खरंच खूप छान आजच्या कार्यक्रमाचे तुम्ही नियोजन केलेलं आहे. सर्व समाजातील सर्व घटकांना, सर्व जाती धर्मातील लोकांना एक जुळवून घेण्याची कला तुमच्यामध्ये आहे. म्हणजे खरंच तुमच्या नावातच कला आहे. म्हणून एवढे चांगलं काम तुम्ही या ठिकाणी करता आहेत. बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून गोशाळेचं या ठिकाणी उद्घाटन झालंय. गोपालनाचं एक ईश्वरी काम आपल्या हातातून घडणार आहे. एक चांगलं काम तुम्ही कराल. ज्यांच्या घरी गाय असते, म्हणजे एक म्हण आहे, ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचा पाय. खरोखर ज्याच्या घरी जो गायचं पालन करतो त्याच्या घरी आरोग्य नांदत असते, धन संपदा येत असते. एक सायंटिफिक रिझन म्हणून जर तुम्ही तुमच्या घरी गाय असेल आणि तुम्ही गायच्या पाठीवरनं रोज 10 मिनिटं हात फिरवा, आयुष्यात तुम्हाला कधीच बीपीचा त्रास होणार नाही. म्हणजे विदेशात असं एक संशोधन झालंय की आपल्या ज्या देशी गायी असतात त्या देशी गायीच्या सानिध्यात पण जर तुम्ही राहिला तर तुमचे बरेचसे आजार दूर होत असतात. असे ताकद आपल्या गायीमध्ये आहे. म्हणजे गायीला आपण देव मानतो, याच्यासाठी देव मानतो. त्या गायीचे गोशाळा आपण या ठिकाणी उघडली. एक पवित्र काम आपल्या हातातून घडत आहे. मी ताईंना सांगितलं की माझ्या घरी पण गीर गाय आहे. मी ती गाय आपल्या या गोशाळेला आज या ठिकाणी दान करतो. त्या गायीचं चांगलं पालन पोषण आपल्याकडे होईल अशी मला अपेक्षा आहे. बरोबर, एक चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला. खरोखर उत्तम काम आपल्या हातून या ठिकाणी घडतंय. मला सांगायला अभिमान वाटतो की मागच्या वक्त्यांनी सांगितलं की 250 सदस्य ताईंनी फक्त 2 दिवसात पूर्ण केले. एक मोठी बाब आहे, कारण की मला सुद्धा 250 सदस्य पूर्ण करायला मला 10 दिवस लागले आणि तुम्ही ते काम 2 दिवसात केलं. एक चांगलं काम आपल्या हातातून झालेलं आहे आणि एक मोठं काम आपण उभं केलेलं आहे. याच्यासाठी जनसंपर्क लागतो, लोकांचा आपल्यावर विश्वास लागतो आणि तो विश्वास लोकांचा तुमच्यावर आहे. कारण की अहोरात्र लोकांसाठी झटण्याचं काम तुम्ही करतायत. लोकांच्या सुखदुःखात तुम्ही सामील होत आहे, लोकांच्या अडचणी जाणून घेतात आणि लोकांना भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्ह्यातर्फे घर चलो संपर्क अभियान राबवण्यात येत आहे. संपूर्ण राज्यात सदस्य नोंदणी अभियान हे सक्रियपणे राबवण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने आज घर चलो अभियान माननीय आमचे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या आदेशाने आणि आमच्या प्रदेशाचे महामंत्री विजयभाऊ चौधरी यांच्या सूचनेप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी
जिल्ह्याभरात आज प्रत्येकजण आपल्या बूथमध्ये घर चलो अभियानद्वारे आपल्या पदाधिकाऱ्यांना, आपल्या नागरिकांना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीशी जोडून घेत आहे आणि त्यांना सदस्य करून घेत आहे. पुरुषोत्तम अहिरराव, नजरबाज न्यूज, खंडवारा.